नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. योगा फॉर हेल्दी एजिंग, निरोगी वृद्धत्वासाठी योग या यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या संकल्पनेला अनुसरून संत निरंकारी सत्संग भवन पलूस येथे आंतरराष्ट्रीय योग दिन विविध योग विषयक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय. योग गुरुकुल नाशिक यांच्या अंतर्गत कार्यरत योग विद्याधाम शाखा पलूस तसेच संत निरंकारी मिशन शाखा पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास परिसरातील योगप्रेमी महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलाय. कार्यक्रमाची सुरुवात पलूस नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष रोहित दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व ओंकार प्रतिमा पूजन करून करण्यात आले. त्यानंतर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी उपयुक्त पूरक हालचाली, विविध योगासने, श्वसन क्रिया, प्राणायाम तसेच ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. योग शिक्षक सुहास निकम यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले, तर योग शिक्षिका अश्विनी वेलणकर यांनी विविध योग प्रकारांचे प्रभावी प्रात्यक्षिक करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्राचार्य डॉक्टर BN पवार यांनी उपस्थित मान्यवर योगप्रेमी आणि नागरिकांचे आभार मानले. तसेच योगाच्या माध्यमातून निरोगी, आनंदी व संतुलित जीवनशैली अंगीकारण्याचं आवाहन केले. यावेळी मार्गदर्शन करताना नियमित योग अभ्यासामुळे शरीर निरोगी व सुदृढ राहते, मन प्रसन्न राहते, तसेच वाढत्या वयातही सक्रिय आणि आनंदी जीवन जगण्यास मदत होते असे सांगण्यात आले. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी परिपूर्ण जीवनशैली आहे. प्राणायाम, ध्यानधारणा आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून तणावमुक्त जीवन जगता येते असेही उपस्थितांना सांगण्यात आले. या कार्यक्रमास पलूस पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी, नगरसेवक धनाजी कुंभार, योग शिक्षक BR पाटील, गणेश शिंदे, योग शिक्षिका वर्षा पुदाले तसेच संजय येसुगडे, पांडुरंग इनामदार, रामानंद पाटील, हरिदास वरुडे, ॲडव्होकेट सोमनाथ पाटील, अभिजित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रीन ग्लोरी रिसॉर्ट येथे सुरू असलेल्या मोफत योग शिबिराची सांगता देखील याच दिवशी करण्यात आले. समाजसेवेच्या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून दररोज सकाळी 6 ते 7 या वेळेत येथे मोफत योग वर्ग घेतले जात असून नागरिकांनी या वर्गाचा लाभ घेऊन योग शिकावा व निरोगी जीवनशैली अंगीकारावी असे आवाहन करण्यात आले. तसेच संत निरंकारी मिशन शाखा पलूस यांचा साप्ताहिक सत्संग दर रविवारी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत आयोजित केला जातो. जीवन अधिक आनंदी, समाधानी आणि सकारात्मक बनविण्यासाठी या सत्संगाचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले. कार्यक्रमानंतर संत निरंकारी मंडळ पलूस यांच्या वतीने उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वी ठरलाय. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.